नमस्कार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA भारतीय सशस्त्र दलांमध्ये एक ऑफिसर म्हणून रुजू होण्याचा हा एक खूप प्रतिष्ठित मार्ग आहे, नाही का? पण हा प्रवास सोपा नाही. याची सुरुवात होते एका मोठ्या आव्हानात्मक परीक्षेतून. तर आजच्या या विश्लेषणात आपण याच परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत समजून घेणार आहोत. हे जी आपण पाहतोय हे आहे पुण्यातलं खडकवासला इथलं भव्य राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी. आणि ह्या अकॅडमीची खासियत काय आहे माहितीये? ही जगातली पहिली त्रिसेवा अकादमी आहे. म्हणजे इथे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या भावी अधिकाऱ्यांना एकत्र प्रशिक्षण दिलं जातं. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि या अकादमीचं ब्रीदवाक्य सेवा परमो धर्मः. याचा सरळ अर्थ आहे सेवा हेच सर्वश्रेष्ठ कर्तव्य किंवा स्वहिताच्या आधी सेवा. हे फक्त शब्द नाहीत, तर हा एक मंत्र आहे. प्रत्येक कॅडेटच्या मनात, हृदयात देशासाठी सर्वोच्च समर्पणाची भावना जागवणारा एक विचार. तर मग अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की 12वी झाली आणि त्यानंतर लगेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात ऑफिसर कसं बनायचं? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर NDA परीक्षा म्हणजे काय? ही फक्त एक परीक्षा नाहीये. हे सशस्त्र दलांचे एक प्रवेशद्वार आहे. 12वी नंतर थेट भारतीय सशस्त्र दलांमध्ये ऑफिसर म्हणून जाण्याचा हा मार्ग आहे. देशातल्या लाखो तरुणांचं हे स्वप्न आहे आणि या स्वप्नाची पहिली पायरी म्हणजे UPSC तर्फे घेतली जाणारी ही परीक्षा. औपचारिकपणे सांगायचं झालं तर ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच आपली UPSC वर्षातून 2 वेळा घेते. हो, वर्षातून 2दा संधी मिळते. आणि ह्या परीक्षेतूनच NDAच्या लष्कर, नौदल, हवाई दल आणि भारतीय नौदल अकादमी म्हणजे INA मध्ये प्रवेश मिळतो. आता या प्रतिष्ठित प्रवासावर निघण्यापूर्वी एक सर्वात महत्त्वाचा टप्पा पार करावा लागतो, तो म्हणजे पात्रतेचे निकष. हे निकष खूप कडक आहेत. ते पूर्ण केले तरच आपण पुढे जाऊ शकतो. चला तर मग पाहूया यासाठी नेमकं काय काय आवश्यक आहे. तर काही मूलभूत निकष पाहूया. सगळ्यात आधी वय. तुमचं वय 16.5 ते 19.5 वर्षांच्या दरम्यान हवं. राष्ट्रीयत्व, अर्थातच भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. वैवाहिक स्थिती, उमेदवार अविवाहित असावा लागतो. आणि शिक्षण म्हणजे 12वी उत्तीर्ण किंवा त्या वर्षी परीक्षेला बसलेले उमेदवार अर्ज करू शकतात. आणि हो, एक खूप महत्त्वाचा आणि स्वागतार्थ बदल म्हणजे 2021 पासून आता मुलींनाही NDAत प्रवेश घेता येतो. आता शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलूया. इथे एक महत्त्वाचा फरक आहे, तो लक्षात घ्या. जर आर्मी विंगमध्ये जायचं असेल तर कोणत्याही शाखेतून म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठूनही 12वी उत्तीर्ण असाल तरी चालतं. पण जर एअरफोर्स किंवा नेव्हल विंगमध्ये जायचं असेल तर मात्र भौतिकशास्त्र आणि गणित या विषयासह 12वी उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे. सशस्त्र दलांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे फक्त हुशार असून चालत नाही, तर शारीरिकदृष्ट्या फिट असणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे शारीरिक निकषही पूर्ण करावे लागतात. उदाहरणार्थ इथे बघा, उंचीनुसार वजनाचे काही विशिष्ट मापदंड आहेत आणि हे सगळं वैद्यकीय तपासणीत काटकोरपणे तपासलं जातं. ठीक आहे, पात्रतेचे निकष पूर्ण झाले. आता येतो पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा, लेखी परीक्षा. देशभरातून लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, त्यामुळे स्पर्धा प्रचंड असते. चला तर मग या परीक्षेची रचना नेमकी कशी आहे ते समजून घेऊया. तर लेखी परीक्षेत एकूण 2 पेपर्स असतात. पहिला पेपर गणिताचा, जो 300 गुणांचा असतो, आणि दुसरा पेपर आहे सामान्य क्षमता चाचणीचा किंवा GAT, जो तब्बल 600 गुणांचा असतो. म्हणजे एकूण 900 गुणांची परीक्षा. एक गोष्ट इथे लगेच लक्षात येते, GAT पेपरला गणितापेक्षा दुप्पट महत्त्व आहे. यावरून कळतं की फक्त गणित येऊन चालणार नाही, तर सर्वांगीण तयारी किती महत्त्वाची आहे. आता हे 900 गुण विभागले कसे जातात ते पाहूया. गणित तर स्पष्ट आहे, 300 गुण. पण GAT पेपरमध्ये 200 गुण आहेत इंग्रजीसाठी आणि उरलेले 400 गुण आहेत सामान्य ज्ञानासाठी. म्हणजे विचार करा, जवळजवळ निम्मा पेपर हा सामान्य ज्ञानावर अवलंबून आहे. यावरून इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञान किती महत्त्वाचं आहे याचा अंदाज येतो. आणि जेव्हा आपण सामान्य ज्ञान म्हणतो तेव्हा त्याचा अभ्यासक्रम किती मोठा असेल याची कल्पना करा. यात 11वी आणि 12वीच्या पातळीवरचं गणित, विज्ञान आणि सामान्य अध्ययन ह्या सगळ्या विषयांचा समावेश असतो. म्हणजे अभ्यासक्रम खरोखरच खूप मोठा आहे. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट, जरा सावधान, या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे चुकीच्या उत्तराला मार्क कापले जातात.
गणितामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.83 गुण कमी होतात, तर जीएटीमध्ये तब्बल 1.33 गुण कापले जातात. याचा सरळ अर्थ आहे, जे येतंय तेच सोडवा. अंदाजपंचे उत्तरं देणं इथे महागात पडू शकतं. अचूकता खूप महत्वाची आहे. चला, समजा लेखी परीक्षा पास झाली, पण लढाई इथेच संपत नाही. पुढचा टप्पा पुस्तकांच्या पलीकडचा आहे. तो म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड, म्हणजेच SSB मुलाखत. ही फक्त ज्ञानाची परीक्षा नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाची, तुमच्या बुद्धिमत्तेची एक संपूर्ण चाचणी आहे. ही प्रक्रिया तब्बल 5 दिवस चालते आणि ती अनेक टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या दिवशी स्क्रीनिंग टेस्ट असते, ज्यात बरेच जण बाहेर पडतात. त्यानंतर मानसशास्त्रीय चाचण्या, गटचर्चा, मैदानी टास्क आणि एका वरिष्ठ अधिकारासोबत वैयक्तिक मुलाखत होते. या सगळ्यामधून तुमच्या व्यक्तिमत्वाचा खरा कस लागतो. तर मग ही सगळी कठीण निवड प्रक्रिया पार करून जे उमेदवार निवडले जातात, त्यांचं अकॅडमीमधलं आयुष्य कसं असतं, एका नेत्याची जडणघडण तिथे कशी होते, चला जरा त्याबद्दल जाणून घेऊया. हे प्रशिक्षण एकूण 4 वर्षांचं असतं. पहिली 3 वर्ष NDA खडकवासला इथेच कठोर शैक्षणिक आणि लष्करी प्रशिक्षणात जातात. याच काळात कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची म्हणजे JNUची पदवीही मिळते आणि त्यानंतरचं शेवटचं 1 वर्ष आपापल्या सेवेनुसार म्हणजे आर्मीवाले IMAमध्ये, नेव्हीवाले INAमध्ये आणि एअरफोर्सवाले AFAमध्ये विशेष प्रशिक्षणासाठी जातात. पण मग प्रश्न उरतो की इतकी मेहनत, इतकी कठोर निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षण या सगळ्यामधून काय मिळतं? तर उत्तर आहे, फक्त एक नोकरी नाही, तर देशाची सेवा करण्याची संधी आणि एक अत्यंत प्रतिष्ठित सन्मानाचं करिअर. आणि हो, या करिअरमध्ये आर्थिक सुरक्षितता सुद्धा आहे. प्रशिक्षणाच्या काळातच कॅडेटला 56,100 रुपयांचं विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड मिळायला सुरुवात होते आणि पुढे ऑफिसर म्हणून जशी जशी पदोन्नती होते तसा पगारही वाढत जातो. उदाहरणार्थ मेजर पदापर्यंत पोहोचल्यावर पगार चांगलाच वाढतो. पण हे सगळं पगाराच्या पलीकडचं आहे. NDAचा मार्ग का निवडायचा? कारण इथे एक प्रतिष्ठित करिअर मिळतं, गणवेशाचा सन्मान मिळतो, नेतृत्व आणि शिस्त तुमच्या रक्तात भिनते, नोकरीची हमी तर आहेच, पण त्यासोबत साहस आणि आदराने भरलेलं आयुष्य मिळतं आणि निवृत्तीनंतरही आयुष्यभर फायदे मिळतात. थोडक्यात सांगायचं तर NDAचा मार्ग हा फक्त नोकरीचा नाही, तर तो सेवा, नेतृत्व आणि साहसाने भरलेल्या एका अद्वितीय जीवनाचा मार्ग आहे. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की सेवा, नेतृत्व आणि साहसाने भरलेलं हे जीवन हेच तर अनेकांचं स्वप्न नसतं का? ज्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा एक सन्माननीय पर्याय नक्कीच आहे.